नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला ना. तर आज आमच्या भागामध्ये ढगाळ वातावरण झालेले आहे. पावसाची हो. शक्यता पण आहे. हं, आणि हं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा अंदाज आजपर्यंत खरोखर ठरला आहे. नक्कीच, नक्कीच. तरी इथून पुढे अपडेट कशी राहील सर? नक्कीच. आपण सुरुवात करूया पहिले पूर्व विदर्भाकडनं. हं. आज अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर, गोंदिया या भागांमध्ये. चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पावसाचं वातावरण होईल आणि रात्रीच्या वेळेला चांगला पाऊस होईल. पण अमरावती, नागपूर आणि गोंदिया इथे दुपारनंतर कोणत्याही क्षणी रिमझिम पावसाची तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता पूर्व आणि उत्तर भागांना असणार आहे. हं, हं. दक्षिण भागांना, अकोल्याच्या पूर्व भागांना देखील भाग याच्यामध्ये असणार आहे. पण अकोला, अमरावतीचा दक्षिण भाग मात्र दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला तो असणार आहे. हं, हं. आणि इकडे जर बघितलं आपण मराठवाड्यामध्ये स्थिती जर, आज गरमीची लेव्हल आणि उन्हाचा चटका वाढल्यामुळे दिवस मावळता काही ढगांचे काळेकुट्ट फळ्या अल्ट्रा सिरस असतील किंवा ऑक्टोकोलंबस अशा निर्मितीमध्ये जे काही बदलत आहे, तर या ढगांमधनं सटकारे, बिटकारे हे आजच्या 4 जुलैच्या तारखेला हे सर्व होऊ शकतात. भागव्याप्ती ही कमी जरी असली, तरी आपल्या या मराठवाड्यामध्ये आणि खानदेश सह विदर्भामध्ये 6 जुलै आणि 7 जुलै ही प्रखर आणि रिमझिम पावसाची ठरणार आहे. हं, इथे काही ठिकाणी जी काय आपण बुरबुर म्हणतोय, तिचं प्रमाण जरा बरं आहे. म्हणजे पेंडुकनी पावसाचे चान्सेस या खानदेशामध्ये, विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या परभणी, नांदेड, लातूरचे काही बहुतांश भाग, बीड जिल्ह्यातलेही बहुतांश भाग आणि हिंगोली जिल्हा, वाशिम पट्टा यामध्ये समाविष्ट आहे. तर हं. परिस्थिती आपण जर पाहिली ह्या 6 आणि 7-8 जुलैच्या कालखंडामध्ये जे काही मागं झालंय 2-1 जून जुलैला, अशी परिस्थिती आहे का याच्यामध्ये सुधारणा बरी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र जसे की अहिल्यादेवी नगर, धाराशिव पट्टा, सांगली पट्टा, साताऱ्याचा पूर्वेकडील भाग, नाशिकचा दक्षिणेकडील भाग, अहिल्यादेवी नगर आणि जे काही छत्रपती संभाजीनगरचे मोजके भाग आहेत, पैठण वगैरे या भागांना फारसा मोठा किंवा दिलासा देणारी कंडिशन नाहीये. पण इथे बऱ्याच ठिकाणी थोडाफार दिलासा मिळू शकतो जवळपास 40% ते 50% भागांच्या व्याप्तीनुसार. मात्र उर्वरित महाराष्ट्र जो आहे जसं की परभणी, गंगाखेड, पालम, पूर्णा हे जे काही परिसर आहे, माजलगाव पट्टा, घनसावंगी पट्टा, त्यानंतर अंबड, परतूर, सेलू, जिंतूर, लोणार, मेहकर, खामगाव या पट्ट्यांना 2-3 दिवस वातावरणाचा रडार जो आहे तो अधिकरित्या चांगला बनणार आहे. त्यामुळे हं. आजपासून सटकारे-बिटकारे दिवस मावळता सक्रिय होतील. पण उद्यापासून थोडा बदल होत होत 6, 7, 8, 9च्या कालखंडामध्ये बदल होतोय. हं, आणि हं. खान्देशचे सर्व तालुके जे आहेत जिल्ह्याचे, ते सर्व तालुके पावसाच्या रडारवरती 6 आणि 7 ला नक्की आहेत. विदर्भामध्ये विचार केला बुलढाणा, शेवगाव पट्टा, खामगावचा काही भाग जे आहे थोडाफार कमी अधिक प्रमाणात आहे. हं. यांची सक्रियता देखील वाढण्याचे चान्सेस आहेत कारण की जे काही एमपी लगत टफ लाईन जी आहे ती सुरतमध्ये मिसळते आहे आणि सुरत मार्गे अरबी समुद्रामध्ये कन्व्हर्ट झाल्यामुळे पश्चिमी वाऱ्यामध्ये ती ढग येण्यासाठी पोषक परिस्थिती आहे. त्याचा फायदा खानदेश आणि विदर्भाला आणि मराठवाड्यातल्या काही प्रमुख जिल्ह्यांना होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हं. आणि देवकते सर तुम्ही जे काही WhatsAppला मला प्रश्न पाठवले, की हे वाऱ्याबद्दल सांगा. म्हणजे वाऱ्यामुळे बरेचसे अंदाज देखील चुकतायत आणि हो. वाऱ्याची जी तीव्रता आहे ही पावसाच्या बाबतीत कमजोर करते आहे. वातावरण सांगितल्याप्रमाणे बनतंय. 1 आणि 2 जुलैला सुद्धा वातावरण खूप चांगल्या पद्धतीने बनलं आहे. पण ह्या वातावरणामध्ये जी काही पावसाची परिस्थिती निष्क्रिय राहते म्हणजे सक्रिय राहत नाहीये. तर याबद्दल सांगायचं एवढं झालं, की मराठवाडा आणि पूर्व विदर्भ हा पूर्व जे काही भाग आहे नांदेड वगैरे पट्टा हे वारे कमी होणार आहेत 5-6 तारखेच्या नंतर. हं. आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे वारे जे आहेत ते कमी होतील 8-9 तारखेनंतर. त्यामध्ये जालना, बीडचा काही पूर्वेकडील भाग आहे. त्यानंतर वाशिम वगैरे भाग जे आहेत, बुलढाणा परिसर आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर जिंतूर वगैरे जे काही पट्टे आहेत परभणीसह, यांचे वारे जे आहेत 8 तारखेच्या हिशोबामध्ये कमी होतील, नॉर्मल होऊन जातील. एखाद दिवस पुन्हा काही भागांमध्ये ऍक्टिव्ह होतील, पण वाऱ्याची जी स्पीड आहे, आता इथून पुढे 8-9च्या पुढे कमजोर होऊन जाईल म्हणजे 4-5 दिवसानंतर. हं, हं. पश्चिम महाराष्ट्र वारे हे 11 ते 12 जुलैपर्यंत टिकून आहे. त्यामुळे हे पर्जन्य छायेच्या असलेल्या भागांमध्ये पावसाचा दिलासा फक्त तुरळक, अठळक, मटळक अशी जी काही कंडिशन आहे, सर्व दूर हा पाऊस इथे ह्या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये तरी नाहीये. पण या भागामध्ये बुरबुरीचं प्रमाण आणि सावली, सटकारे हे काही प्रमाण आहे. हे थोडं हे 6-7 ला थोडं वाढण्याचा अंदाज आहे. कारण की गरमीची लेव्हल जर पाहिली आपण, तर थोडाफार बुरबुरीचं जे थेंब आहे तो बऱ्यापैकी होण्याचे चान्सेस आहेत. हं, हं, हं. हं. धन्यवाद सर शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद.